नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण नवरात्री उपवासानिमित्त खोबऱ्याची व शेंगदाण्याची कुरकुरीत चिक्की करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चिक्की करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तर इथे मी 1 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। त्याच वाटीने इथे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, हा किस आलेखी किसणीमधून एकदम बारीक असा किसून घेतलेला आहे। 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाणे एकदम खरपूस भाजून त्याची साल काढून ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत। इथे हा किस या वाटीमध्ये थोडासा दाबूनच घेतलेला आहे। इथे आपल्याला 1 चमचा तूपही लागणार आहे। तर चिक्की करण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे। चिक्कीला छान चकाकी यावी यासाठी यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेऊया। तूप घातल्यानंतर लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घेऊया व मध्यम आचेवरती आपल्याला गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे। इथे आपल्याला हा गूळ एकसारखा चांगला हलवत राहायचा आहे। अवघ्या 5 मिनिटांनंतर इथे गूळ चांगला वितळलेला आहे व अशा प्रकारे थोडासा याला फेसही आलेला आहे। गुळाचा पाक चांगला तयार झालेला आहे की नाही ते चेक करण्यासाठी इथे वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये हा गुळाचा पाक थोडासा सोडून घेऊया। तर इथे एकदम चिकट असा हा पाक तयार झालेला आहे। असाच जर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकला तर चिक्की चिकट होऊ शकते, म्हणून अजून 2 ते 3 मिनिटांसाठी हा पाक होऊ देऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर परत एकदा पाक कसा झाला आहे ते चेक करूया। तर यामध्ये थोडंसं पाक सोडल्यानंतर एकदम हा पाक तोडल्यानंतर एक गोळी तर तयार झालेलीच आहे, परंतु तोडल्यानंतर एकदम असा खट्ट आवाज येत आहे। म्हणजे इथे आपण तयार केलेला पाक चांगला झालेला आहे, म्हणजे चिक्कीसाठी योग्य आहे। आता लगेचच गॅस बंद करून यामध्ये किसून घेतलेला सुक्या खोबऱ्याचा किस घालून घेऊया। लागेल इतपत यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट एकसाथ न ओतता लागेल इतपतच ओतायचा आहे। लक्षात असू द्या, इथे मी गॅस बंदच केलेला आहे। बंद गॅस असतानाच ही सर्व प्रोसेस म्हणजे ही मिक्स करण्याची प्रोसेस करायची आहे। तर इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला होता, तर एकूण पाऊण वाटी कूट या चिक्कीसाठी वापरलेला आहे। सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेतल्यानंतर किचनच्या सरफेसवरती आपण चिक्की थापणार आहोत। त्यासाठी इथे या सरफेसला आधीच थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। आता ही चिक्कीचं मिश्रण यावरती ओतून घेऊया। हे मिश्रण गरम असतानाच एका लाटण्याच्या साहाय्याने चांगलं लाटून घ्यायचं आहे। एकदम पातळ अशी इथे मी पोळी लाटून घेत आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ पोळी लाटू शकता। तर इथे मी एकदम पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे व हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे व लगेचच याच्या एका पिझ्झा कटरच्या साहाय्याने याचे काप करून घ्यायचे आहेत। तर पहिल्यांदा उभे व नंतर आडवे असे मी काप करून घेतलेले आहेत व या चिक्कीला चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे। 10 मिनिटांनंतर इथे चिक्की पूर्णपणे थंड झाल्यानंतर सुट्टी करून घेऊया। तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम कुरकुरीत अशी आपली इथे चिक्की तयार झालेली आहे। नुसतेच शेंगदाण्याच्या कुटापेक्षा अशा प्रकारे थोडासा खोबऱ्याचा किस चिक्कीमध्ये वापरला तर चिक्कीला छान चव येते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। धन्यवाद।